1990 से मैं राजनीति में सक्रिय हूं और 2004 के चुनाव के दौरान मेरे सामने राजघराने के उम्मीदवार को खड़ा किया गया, लेकिन उस दौरान भी मैंने 90,000 से ज्यादा की लीड लेकर नवी मुंबई से जीत हासिल की थी। पिछले 25 सालों से नई मुंबई में गणेश नाइक जिस पार्टी में रहे, चाहे वो शिवसेना हो या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और या फिर भाजपा, पिछले 25 वर्षों से गणेश नाइक के नेतृत्व में नगर निगम के चुनाव लड़े गए और जीते गए। महापौर भी गणेश नाइक के नेतृत्व में ही बनाए गए। ठाणे नगर निगम को लेकर मैं यही कहना चाहता हूं कि आने वाले नगर निगम के चुनाव में भी सिर्फ कमल 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 ये आपको देखने को मिलेगा और मेरी तो इच्छा है कि ठाणे नगर निगम में भी भारतीय जनता पार्टी का महापौर बैठे, क्योंकि भाजपा के तमाम कार्यकर्ताओं की इच्छा है कि गणेश नाइक जिस तरीके से नवी मुंबई महानगर पालिका का नेतृत्व नगर निगम के लिए करते हैं, उसी तरीके से ठाणे नगर निगम के चुनाव के लिए नगर पालिका नेतृत्व भी गणेश नाइक ही करें। पालघरला ठाण्याला ठीक आहे, नवी मुंबईमध्ये दर महिन्याला तर ठाण्यामध्ये 2 महिन्याला बरोबर पत्र द्या ना। आणि हे बघा, माझा संबंध दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही। गणेश नाईक एक शिकायचं, कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, कुठल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही। आपण जे काम करतो लहान मुलांसाठी करा, तरुणांसाठी करा, प्रौढांसाठी करा, ज्येष्ठांसाठी करा, सकारात्मक विचारातून जीवन जगा। भिकाऱ्याला पाय लागला तरी भिकाऱ्याची माफी मागा। तुम्ही बोला काय भिकाऱ्याला सुद्धा मन असतं, त्याच्या सुद्धा मनातून उद्गार निघतो, तो सकारात्मक नसेल तो नकारात्मक काढणार नाही। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सरकार हे सकारात्मक सरकार आहे, देणारं सरकार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा विकास घडवला, देशाचा दबदबा परदेशात निर्माण केला। शिवसेनेत असताना गणेश नाईक लाखाच्या मताने निवडून आला होता। 2004 साली भारतामध्ये राजघराण्यातले राजपुत्र सुद्धा उभे राहिले, पण गणेश नाईकला मतं पडली 3,24,000 नाही। त्यावेळेला सुद्धा अतिशय संघर्ष असताना 1,18,000चा लीड होता। म्हणजे शिवसेनेत सुद्धा लखोपती, राष्ट्रवादीत लखोपती, मतं पडली 1,42,000 आणि लीड झाला 92,000चा। आता मला ते राजकारणात राहायचं नाही, कारण तुम्ही उत्साह आहात। आज या ठिकाणी भरत चव्हाणांनी आणि आपले अध्यक्ष संजय वाघोलेंनी सांगितलं की ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक त्या ठिकाणी नेतृत्वाच्या ठिकाणी राहील, हा तुम्हाला विश्वास देतो। जशी नवी मुंबई एक हाती 1995 साली संजू नाईक महापौर झाले, तर 2020 सालापर्यंत जयवंत सुतार म्हणजे 25 वर्ष ती महापालिका गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली लढली गेली, जिंकली गेली। नो पार्टनर, ओनली शिवसेनेत होते त्याला ओनली शिवसेना, ज्याला राष्ट्रवादी देतील ओनली राष्ट्रवादी, भाजपमध्ये गेले तर ओनली भाजप, आणि आता भविष्यकाळात भाजप आणि भाजप। ठाण्यामध्ये सुद्धा वाघोले तेच करायचं ना, नक्की आहे। मी विचारलं नेत्या लोकांना, संजय कलकरांशी बोललो, मी निरंजन गावकरांशी बोललो, त्याच्या मनात तीच इच्छा आहे। कुणालाही दूषण न देता दुसऱ्यामध्ये दुर्गुण आहे ते सांगण्यासाठी तुमची गरज नाही। समाज हा चौकस आहे, समाज कोण चांगला कोण वाईट सगळं समजून असतं। आपण निश्चितपणे समाजामध्ये सकारात्मक भावनेतून काम करा। निश्चितपणे आज ज्या धारणेतून ज्येष्ठ सर्व आपल्या बंधू भगिनींना बोलवलेलं आहे, त्यांना तुम्ही आयडेंटिटी कार्ड, आयुष्यमान कार्ड त्याने वितरण करणार आहात। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, नवी मुंबईमध्ये 2000 साली मी बोललो घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही। 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवू दिली नाही।